नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र जो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता त्याचे थोडे नियम बदललेले आहेत. आता फक्त यांनाच मिळणार आहे महा ई सेवा केंद्र. नवीन जी आरनुसार आपण बघणार आहोत. काही नवीन अटी आलेल्या आहेत, नियम आलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही मराठी योजना माहिती चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाचा CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबत नवीन जी आर तरतुदींमध्ये सुधारणा केलेली आहे. आपण बघू शकतोय महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे. तर शासन शुद्धीपत्रक काय सांगत आहे? आधी 19 जानेवारी 2018ला जो जी आर आला होता त्यामध्ये सांगितले होते की कोणाकोणाला CSC साठी महा ई सेवा केंद्र भेटणार. त्याऐवजी आता नवीन नियम तर आपण बघू शकतो. आता इथून पुढे ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किंवा नागरिक क्षेत्रामध्ये भागामध्ये खालीलप्रमाणे विविध केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत असेल अशाच व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करण्यास पात्र राहतील. तर कोण आहेत हे व्यक्ती बघू शकतो आपण. CCC म्हणजेच कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट हा कोर्स किंवा MSCIT. तर MSCIT हा कोर्स ज्यांचा झालेला आहे या दोन्ही कोर्सपैकी आपण बघू शकतो वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर दोन कोर्सपैकी एक कोर्स अत्यंत आवश्यक आहे. महा ई सेवा केंद्राचे आपल्याला जर शॉप उघडायचे असेल तर सदर अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे गरजेचं आहे. तर स्वतःचे पॅन कार्ड असलेले पाहिजे आणि आधार कार्ड देखील स्वतःचं पाहिजे. तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी पाहिजे. म्हणजे तिथले तुम्ही रहिवासी असाल आणि सदर अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. अशा व्यक्तींनाच अर्ज करता येईल महा ई सेवा केंद्रासाठी. तर आपण बघू शकतोय अजून नवीन नियम काय आलेले आहेत. तर समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणकांची आता कोणती समिती? जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्या संयुक्तरित्या अर्जाची छाननी केली जाते. तर त्या समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणकांची म्हणजे मार्क्स आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू या प्रक्रिया पार पाडण्यात येतील. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम राहील. तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे आपण बघूया. तर निवड प्रक्रियेत 100 गुण मिळणार आहे. 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार. तर विभागणी कशी केलेली असणार गुणांची आपण पाहूया. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास 30 गुण म्हणजे तुमची डिग्री झालेली आहे. जर कोणतीही डिग्री झालेली असेल तर तुम्हाला 30 गुण मिळणार. जर कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास म्हणजे डिग्रीनंतर तुम्ही परत पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली तर तुम्हाला 25 गुण दिले जाणार. CSC केंद्र असल्यास 25 गुण. जर तुमचे आधीचेच CSC केंद्र असेल तर तुम्हाला 25 गुण मिळतील. आणि समितीकडील मुलाखतीचे गुण हे 20 गुण असणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला 20 गुण मिळणार. त्या 20 गुणापैकी हे त्यांची विभागणी पण कशी आहे बघूया आपण. तांत्रिक ज्ञान असल्यास म्हणजे टेक्निकल जर नॉलेज असेल तर 6 गुण. लोकसेवा हक्क अधिनियम जर याबाबत ज्ञान असेल तर 4 गुण. आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, त्याची पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व याला बघून 10 गुण मिळतील. म्हणजे असे हे तिन्ही मिळून इंटरव्ह्यूसाठी 20 गुण राहतील. तर आपण बघू शकतोय असे मिळून हे टोटल 100 गुण होणार. तर ज्याला जास्तीत जास्त गुण त्याला हे महा ई सेवा केंद्र मिळणार. जर एकाच ह्याच्यामध्ये एकाच ग्रामपंचायत किंवा एकाच विभागात जास्त लोकांनी जर अर्ज केला तर या प्रकारे त्यांची निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं काय आहेत हे नवीन नियम. जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र हे जर घ्यायचं असेल तर
हे होते आजचे नियम नवीन नियम. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.